पुन्हा एकदा वेलकम स्वागत आपण करतोय आणि घेऊन जातोय एका मोठ्या मॅचकडे, बिग लढतीकडे, जिथे सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. एका बाजूला निलेश बामणे आणि दुसऱ्या बाजूला अभिजित पाराभी. प्रारंभिक जोडी आहे. तर गोलंदाजी टाकवरती ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज संकेत भावे. इथे मात्र रोशन सर जॉईन झालेत. खरोखरच पाहायला गेलं तर एक मोठं नाव मैदानामध्ये आता दिसतंय, ते म्हणजे निलेश बामणे, म्हणजेच ॲडव्होकेट निलेश बामणे असं म्हणायला काय हरकत नाही. एक मोठी पदवी आहे त्यांच्याकडे, ॲडव्होकेट निलेश बामणे सर म्हणून. एक मोठा फलंदाज म्हणून नावाजलेला आहे हा फलंदाज. या दोन्ही संघामध्ये एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलच्या दरम्यान हा चालू असणारा सामना. संकेत आहे जो या अगोदरच्या सामन्यामध्ये एक हाती जो सामना विजयी घोषित करून दिला तो संकेत त्यांनी, तोच हा संकेत गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. दिशांत सर, अगदी ही मॅच ही तेवढ्याच ताकदीची पाहायला मिळेल. प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस सेकंड सेमीफायनल. पहिला बॉल घेऊन गोलंदाज संकेत भावे निघालाय समोर. निलेश बामणे पहिलाच बॉल लास्ट केलाय, सरळ बॉलला भिरकावून दिलाय. मिड अपच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. पहिल्या चेंडूवरती कडक चौकार. पहिल्या चेंडूवरती डीजे हलकासा असा ऑफसाईडच्या दिशेने बाहेर असा निघणारा चेंडू मात्र पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेत दाखवून वाईट म्हणजे एक अतिरिक्त धाव जोडले गेले स्कोर कार्डवर. चला, अंपायरचा सिग्नल, अंपायरचा इशारा जो आहे तो अगदी शेवटचा आणि अंतिम मानला जाईल. खेळाडू काय पाहतात, प्रेक्षक काय पाहतात, त्यापेक्षा पंच काय पाहतात हे सर्वात महत्वाचं. यावेळी पंचांना बरोबर तो बॉल हेरला. त्यांच्या दृष्टिकोनातून वाईट बॉल आहे म्हणजे वाईटचा सिग्नल आला. एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड होते. रनांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचते 5च्या घरात. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे, जिथे पहिल्या चेंडूवरती चौकार, देन वाईट अँड अगेन आणखी एक वाईट बॉल आपण पाहिलाय. पुढच्या बॉलला पहा, भिरकावून दिले. उंची या बॉलवरती खूप जास्त आहे आणि लांबही तेवढीच आहे. बॉल सीमा रेषेच्या बाहेर फरार. दिस इज अ ब्युटिफुल एलिव्हेटेड लॉंग अँड हँडसम षटकार. गुलाबी साडी आणि लाली षटकार.
प्रतीक 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 येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर तब्बल 21 धावा झाल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज अल्पेश डोंगरे यांना पाचारण केलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा ठोकल्यात. यांची 11 केबीसीसी खामगाव या संघानं, जिथे निलेश बामणे यांच्या बॅटचा कहर पाहिला. 2 चौकार 2 षटकां त्यांच्या बॅटमधून आलेत. धावफलकाने एकंदरीत 21 हा आकडा आतापर्यंत गाठलाय. येणारे 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये इथून आता दुसऱ्या बाजूला आपण अल्पेश डोंगरेच्या खांद्यावरती जबाबदारी. एखादी विकेट त्याच्या खात्यामध्ये जर आली तर निश्चितपणे खामगाव संघासाठी पुन्हा एकदा तो अडचणी निर्माण करू शकेल. मात्र सध्याच्या घडीला अभि आय स्ट्राईक एंडला जे सलामीला दाखल झाले त्याने अभिला माहिती आहे की मला मैदानावरती काय करायचं. 10 मध्ये आता कमीत कमी मी म्हणेल की इथून 20 धावा जमवल्या जातील का रोशन पेंढारी सर, कारण धावफलकावरती धावा झाल्यात आतापर्यंत 21. मेहनत घ्यावी लागेल, खूप मेहनत घ्यावी लागेल, कारण सेमीफायनलचा सामना आहे. मोठा संघ आहे आपल्या समोर. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, तिथे लॉंग डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धावाने समाधान मानावं लागेल ते खामगाव क्रिकेट संघाला. अल्पेश हे स्वतः आमचे अध्यक्ष मित्र आहेत रुपेश दादा डावरुंग यांचे स्वतः भाऊ आहेत ते. आणि खूपच सुरेख अशी रीतीने गोलंदाजी म्हणावी लागेल. खूप मेहनत करावी लागेल अल्पेश यांना, कारण यश जर हवं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही, कारण यशाला कोणताही शॉर्टकट नसतो मित्रांनो. हे या समालोचनाच्या माध्यमातून मी सांगू इच्छिन दिशांत सर. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्क सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असलेले गोष्ट, हार्डवर्क करण्यापेक्षा तुम्ही स्मार्टवर्क करा. आणि ते स्मार्टवर्क कशामध्ये आहे याच्यावरती आपण येणाऱ्या 1 ओव्हरमध्ये चर्चा करणार आहोत. तुर्तास जाऊयात मॅचच्या दिशेने. निलेश बामणे स्ट्राईक एंडला. आणखीन एक टप्प्यात आला आणि कार्यक्रम केला. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. दिस इज अ ह्यूज अँड मॅग्निफिशियंट षटकार. रंजूर कलाल कर दी बोलो तारा. पहिल्या षटकावर 21 धावा खर्च केल्या त्या संकेताने, आणि आता दुसरा षटक अल्पेश यांचा. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका, म्हणजे 6 धावांचा. एकूण धावसंख्या पोहोचल्या ते 28 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर. अल्पेश तयार आहेत आपल्या संघाकडून. खूप मोठी संघाची मजल खांद्यावर घेऊन यावेळेला हाफ ट्रॅकर चेंडू उडवून दिलाय. यावेळेला मात्र जाळ होईल नाही, पण पाहूया खूपच मोठा मासा काढायला लागलाय. विकेट 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 निलेश बामणे यांना तंबूत परतावा लागलाय. खूप मोठी विकेट. डीजे शाम रंग आए हो किस बगिया से ओ तुम. या वैयक्तिक धावसंख्येवरती झेल कॅरी केला गेला. 28 धावांमध्ये एकट्या निलेश बामणे यांच्या 26 धावा आपण पाहिल्यात. आता मात्र जर प्रतीक कदम आणि त्यांच्या बरोबरीने अभि पारावे या 2 बॅटरच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. तर तिसऱ्या बाजूला अल्पेश डोंगरे यांना ज्या कामासाठी आणलं होतं, मागच्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर विकेट आली. या ओव्हरमधील 4था बॉल. या बॉलला फिरकावून दिला अगदी टप्प्याच्या बाहेर, म्हणजे सीमारेषेच्या पलीकडे. हा आणखी एक धमाका षटकार. मोठी मॅच चालली आहे नारंगीच्या मैदानामध्ये. ज्याप्रमाणे अपेक्षित होतं सर्व प्रेक्षकांना, दिवसभरामध्ये हजाराच्या पार प्रेक्षक यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला हे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी उतरले होते. या सर्व प्रेक्षकांचं मी रायगड रॉक्सच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. यावेळेला काय चेंडू, सुरेख अशा रीतीने गती व्हेरिएशन पाहायला मिळालं अल्पेश यांचं. यावेळेला बीट झाले आणि चेंडू जाऊन विसावतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चला 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. ओव्हर नंबर 3
आता मात्र इथून पुढे सुरुवात होईल. मी विनंती करेन चला तिसरा गोलंदाज लगेचच आणा प्लीज. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर धावा झाला 34-34. 17च्या सरासरी सध्याच्या घडीला गाडी सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या NG11 KBCC खामगाव या संघाची. आता इथून टॅलेंट, टेम्परामेंट, टायमिंग या सर्व गोष्टी मैदानावरती त्याच पद्धतीनं सादर करणं गरजेचं आहे. कारण रोशनजी क्रिकेटमध्ये टी आणि आयुष्यात ती, या जर दोन गोष्टी तुमच्याकडे योग्य असतील तर तुमच्या आयुष्याचं सोनं आहे. यावेळी जर पाहिलं तर तो टॅलेंट, टेम्परामेंट, टायमिंग आता येणाऱ्या 5 बॉलवरती कशा पद्धतीने सादर करतील बॅटिंग करणारे NG11 KBCC खामगाव. की ओव्हर नंबर 3 मध्ये आलेला ऋषिकेश पुन्हा एकदा आपल्या नावाचा दबदबा कायम राखेल या स्पर्धेमध्ये. 17च्या सरासरीने बॅटिंग सुरू आहे. धावफलकावरती धावा झाल्यात 34. दुसऱ्या बाजूला अभि जो सलामी लावले त्याचं फक्त भूमिकेमध्ये एक वेगळं काम राहील. त्याची भूमिका राहिली स्ट्राईक रोटेट करणं, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं. आतापर्यंत लाजवाब बॅटिंग त्याचीही पाहिलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रतीक कदम ज्याने आल्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला आणि मैदानावरती मी आल्याची अनुभूती दिली. शॉर्ट आर्म फुलचा हल्ला चढवलाय. काउ कॉर्नर झोन मध्ये बॉलला अडवलं गेलंय. सिंगल आले आणि सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड मध्ये वाढ धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचला 35-35च्या घरात. खरोखरच दिशांत सर आम्ही नशीबवान स्वतःला समजू. कारण मी ज्या वेळेला आम्हाला असं सांगण्यात आलं की रायगड रॉक्स या स्पर्धेमध्ये तुम्ही समालोचन कराल का, त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की तुमच्यासोबत दिशांत सर असतील. त्यावेळेला आम्हाला खरंच खूप अभिमान वाटलं की दिशांत सर हा तळा तालुक्यातील खूप मोठा आणि एक दर्जेदार असा आवाज आहे आणि गोड आवाज आहे. या आवाजासोबत आम्हाला हे समालोचन करायला मिळेलं आहे. आम्हाला स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं आणि मेन म्हणजे या मैदानावर, या नारंगीच्या मैदानावर अशा प्रकारे समालोचन करायला मिळेल हे खूपच मोठं आमच्या भाग्याची गोष्ट आहे दिशांत सर. अगदी प्रयत्न केल्याने नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळतात. प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही पाहिलेली स्वप्न हे तुम्हाला तेव्हा तुमच्या हातामध्ये येतात ज्यावेळी तुम्ही त्याचा प्रयत्न करता. प्रयत्नांती परमेश्वर. तुम्हाला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा पाठलागी करावा लागतो. आणि माझंही समालोचनाचा जर उल्लेख झाला तर रायगड रॉक्सनं मला पहिल्यांदा संधी दिली होती 2022 मध्ये आणि तिथून आज जो मी काय आहे ते अगदी याच परिवाराचा घटक आहे. यांच्यामुळे आज मी इथपर्यंत जाऊन पोहोचलो. इथे पहा अगदी मैदानावरती काय घडलंय. एक एकदा वाचवणं गरजेचं आहे. तर एका धावेला मैदानामध्ये फार महत्व आहे. मात्र इथे जर पाहिलं तर डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट जरूर केलंय, डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि 2च्या मदतीनं पंच आमच्याकडे लगेच ताकीद देत आहे. ज्यावेळी इथून आम्ही काहीतरी चुकीचं सांगतो पंचांचं देखील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिस इज वेल सिग्निफाईड. म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे ज्यावेळी अंपायर, स्कोरर आणि अतिरिक्त जे खेळाडू आहेत या सर्व बाबी त्यांच्याही लक्षामध्ये असतात. धावफलकावरती एकंदरीत धावा पाहिल्या तर झाल्यात 38-38. पुढचा बॉल वरती मयूरच्या बॅटमधून आणखी एक हल्ला. हाही बॉल पार्किंग प्लॉट मध्ये आहे आणि इथेही फुल टोल वसूल षटकार. तर शेवटचा बॉल मैदानावरती शिल्लक राहिला. अँपरचा इशारा आलाय 1 लेफ्ट 1 टू गो. प्रतीक सातीम स्ट्राईक एंडला. बुम बुम म्हणून या खेळाडूचे ओळख आहे. आपण पहिल्याच मॅच मध्ये उल्लेख केला. प्रतीक सातीम. प्रतीकसाठी पहिला बॉल सोडून दिलं. लेफ्ट अंपायरचा सिग्नल जर पाहिला तर एक हात हवेमध्ये, म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 यावेळी नो बॉल इंडिकेट करतो. तो इंडिकेटर आपल्यापर्यंत आलाय आणि इथून जर पुढे पाहिलं तर इथून पुढे फ्री हिट आहे. म्हणजे इथे आता प्रतीकच्या खात्या खिशामध्ये लायसन आहे. इथे दोन गोष्टींचं उल्लंघन झालं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 ऑब्स्ट्रकिंग द फील्ड आणि नियम क्रमांक 37 रनआउट, या दोन गोष्टी जर या बॉलवरती पाळल्या नाही गेल्या तर मात्र खतऱ्यामध्ये आहे. यावेळी लॉफ्ट केलं ऑन साइडला
मनगटांच्या साह्याने फटक्याला खेळून काढले. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती आलाय. थोडंसं फंबल झाले, हडबडले, एक सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. इनिंग क्रमांक 1चा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा जर आपण आकडा पाहिला तर टार्गेट मात्र सेट केले गेले. तब्बल 48 धावांचं टार्गेट मात्र इथे सेट केले गेले रोशन सर. येणारे 15 चेंडू आहेत, 15 मध्ये 48. टार्गेट मोठं आहे, मात्र क्रिकेटच्या मैदानावरती कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही, असं एक खूप चांगलं वाक्य आहे. आणि सध्याच्या घडीला आता 15 मध्ये या 48 धावा मैदानावरती कशा पद्धतीनं चेस होतील हे पाहण्या अगोदर पुन्हा एकदा डीसी कडे आपण वळूयात. मॅचचे एकूणच समिरी पाहायला गेलं तर संकेत भावे यांनी पहिल्या षटकांती 21 धावा दिल्यात, अल्पेश यांनी 13 धावा दिल्यात, त्याचप्रमाणे ऋषिकेश यांनी सुद्धा 13 धावा दिल्यात. अशा प्रकारे एकूणच हे 47 धावांचं आव्हान आहे ते आंबेड क्रिकेट संघासमोर. त्याचप्रमाणे एक पाहायला गेलं तर निलेश सर यांची 26 धावांची खेळी, खूप मोठी दर्जेदार खेळी म्हणावी लागेल. प्रतीक यांची 14 धावांची खेळी. असं एकूणच क्रिकेटचं हे समीकरण, एक क्रिकेटची ही समरी आज आपल्याला सेमीफायनलच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला याच्यानंतर 15 बॉलमध्ये 48 धावांचं टार्गेट आहे. ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा प्रणित शिंदे जे आपल्या दरम्यान जोडी झालेत, जॉईन झालेत. प्रणित शिंदे यांचा आवाज पुढच्या 15 बॉलसाठी अगदी ऐकणार आहोत. त्यांचंही स्वागत, वेलकम. येणारे जर आपण इथे पाहिलं तर 15 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आणि 15 बॉलमध्ये 48 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. NG11 केबीसीसी खामगाव पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग राहिली आहे, जिथे निलेश बामणे यांच्या बॅटमधून 26 धावांचं योगदान आलं. प्रतीक कदम ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि दुहेर याच्या 14 धावा आपण पाहिल्या आणि 15 मध्ये 48 एक मोठा डोंगर मात्र उभा केला गेलाय बॅटिंग करणाऱ्या आंबेत या संघासमोर. धन्यवाद निशांत सर. रायगड रॉक मध्ये पहिला सत्र जो रायगड रॉकचं पहिलं पर्व होतं तेव्हा समालोचकसाठी मीच होतो, परंतु त्याच्यानंतर निशांत सर खूप वर्षापासून तुम्ही समालोचक करता. खरोखरच तुमचा तळा तालुक्यामध्ये नाव खूप गाजतंय. तळा तालुका असेल, माणगाव तालुका असेल, कुठेही असेल, तसंच खरोखरच तुमचा अजून यापुढे मला तर वाटतं उच्च पातळीवर तुमचं नाव गाजलं पाहिजे, की आपल्या जवळचा मित्र किंवा आपल्या आजूबाजूचा गावचा मित्र आपल्या खूप असं पुढे जाईल. तर तुम्हाला शुभेच्छा देतो. चला मैदानावरती जाऊया. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आणि गंधराला वंदन करून मी समालोचक प्रणय शिंदे, मॅन फॉर पुरार, जाऊया. एक मोठी लढत आहे आंबेत आणि खामगाव या संघामध्ये. नावाजलेले असे दोन्ही आहेत, दोन्ही मसला तालुक्यामध्ये नावाजलेले असे संघ आहेत. फलंदाजसाठी आमंत्रित करता येतो संकेत भावे आणि नॉन स्ट्राईकला येतो संकेत डावरुंग. दोन्ही संकेत पाहूया आपल्यासाठी काय संकेत देत आहेत. आणि गोलंदाज मार्कवरती येतोय खामगाव संघाकडून सुजय. एक उभारता सितारा आहे खामगाव संघाकडून सुजय. 2-3 पावलांचा रन सामना करतोय तो संकेत याला. पहिला चेंडू संकेताचा पाहूया आणि पाहूया काय घडतंय या चेंडूवरती. आणि बिघडता येतोय संकेतचा खेळ बाद होतोय. संकेतचा एक खामगाव संघ
थँक्यू डीजे, थँक्यू. चला पुढचा चेंडू सुजयचा पाहूया कुठल्या पद्धतीने हाताळतो सुजय. रायगड रॉक या परिवाराला म्हटलं ना, जसं शिवरायांनी वेगवेगळ्या प्रांतातून मावळे जमा केले ना, तसंच रायगड रॉक या जो हा परिवार उभा झालाय ना, तो वेगवेगळ्या गावातून सर्व खेळाडू असे करून त्यांनी रायगड रॉक हा परिवार बनवला आहे. पुढचा चेंडू पाहूया सुजय याचा कुठल्या पद्धतीने हाताळतो. सुरेख असा चेंडू होता, ऑफ साईडला टटवला चेंडू. पाहूया काय घडतंय आणि जमिनीला हो सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला खामगाव संघाकडून, परंतु 3 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्येत वाढ होते, 3 धावांची धावसंख्येत वाढ होते. 10 धावा. चला 10 धावा झाल्या. दोन्ही संघाला पुन्हा एकदा विनंती आहे, बरोबर घड्याळ जर पाहिलं तर 5:18 वेळ झालाय. बरोबर 6 वाजता याच मैदानावरती आणखी एक लेदरची मॅच होणार आहे, त्याच्यामुळे विनंती आहे 6 पर्यंत आपण बरोबर फिनाले आपल्याला कंप्लीट करायचं आहे. 6च्या अगोदर म्हणजे 6 पर्यंत आपल्याला जो प्राइस सेरेमनी आहे तोही कंप्लीट करायचा आहे. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे की इथून वेळ घेऊ नका प्लीज. बरोबर 5:20 वेळ झालाय, आपल्याकडे काही वेळ कमी राहिला. बरोबर 6 वाजता या क्रीडा नगरीमध्ये या क्रीडांगणावरती आणखी एक लेदरच्या मॅचला सुरू होणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाफलकावरती धावा 10 आहेत आणि 10 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. चला नवीन बॉलर लगेच आणा. NG11 KPCC खामगाव नवीन बॉलर लगेचच घेऊन या. बॅटरला विनंती आहे. चला NG11 KBCC खामगाव प्लीज वेळ घेऊ नका. याच्यानंतर फिनाले गोलंदाजी ट्रॅकवरती निलेश बामणे, वन ऑफ द मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ KBCC NG11 KBCC खामगाव. समोर संकेत डावरुंगला आपण पाहताय जो वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती खेळतोय. 2 बॉलमध्ये 9 धावा त्याच्या बॅटमधून. यावेळी टॅप केलं फ्रंट ऑफ द विकेट. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक बॉलसाठी तैनात. एक सिंगल धावाले. सिंगलच्या साह्यानं धावांचा आकडा आहे तो प्रणित सर जाऊन पोहोचलाय 11च्या घरात. 11 धावा आणि नवीन गोलंदाज मार्क होते तो निलेश बामणेची आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी पाहायला मिळते का बघूया. तेवढं ताकदीचा गोलंदाज सुद्धा आहे. म्हणजे कुठल्या पद्धतीचा चेंडू कुठल्या फलंदाजाला कसं टाकायचं ते त्याच्याकडे खूप वर्षाचा अनुभव आहे. पुढचा चेंडू पाहूया निलेशाचा. हा सुरेख असा चेंडू होता. आपण एसटी रक्षकाच्या वरून गेलेला चेंडू पाहूया. जातोय जमिनीला चुंबन घेत जातोय सीमारेषे पार. 4 धावा. आणखी एक षटकार. चालतो समोर आहे तो पंकजच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पाहूया. हो सुरेख असा चेंडू टाकला होता, परंतु त्याच पद्धतीने त्यांनी चेंडूला दिशा दाखवली.
एक धाव पूर्ण केला, दुसरा खेळाडू धावतोय आणि रनिंग बिटवीन द पाहायला मिळाली ती पंकजची 2 धावा पूर्ण केल्यात. सलग 5 मध्ये 25 करायचे, शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्यात. लगेचच NG11 केबीसीचे कामगाव, चला क्षेत्ररक्षण फील्ड प्लेस करून घ्या. शेवटचे 5 चेंडू, 5 मध्ये 25 धावांची गरज आहे. याच्यानंतर स्पर्धेचा ग्रँड फिनाले आहे. त्यामुळे तर इथं विनंती आहे की चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज, कारण सकाळीच उल्लेख झाला की वक्त किसी का गुलाम नाही होता. तुम्ही घड्याळ जरी काढला तर तो एका सेकंदाने म्हणजे एका पावाने पुढे चालला. त्याच्याबरोबर ना आपल्यालाही वेळेबरोबर ते अपग्रेड होणं, पुढे जाणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे विनंती असेल येणारे 5 मध्ये 25 करायचे आहेत. मॅच जितकी लवकर संपवता येईल तितकी थोडंसं स्पीडअप आपण करण्याचा प्रयत्न करूयात. 5 मध्ये 25. बरोबर सर बोलताय तुम्ही की जसं एक मिनिटाचं, जसं परीक्षेमध्ये 1 मार्काचं आणि इलेक्शन मध्ये 1 मताचं, तसंच क्रिकेटमध्ये 1 गुण 1 रनाचं, तसंच आपल्याला 1 मिनिटाचा आपल्याला खूप वेळ असतो. पाहूया पुन्हा एकदा लेग साईडला डाटा चेंडू, किती धावा मिळत आहेत आणि जातोय सीमा रेषे पार, 1 बाउंड चौकार. ऋतिककडे सगळ्यांनी पाहिला आणि प्रश्न विचारला काय झालं, म्हणजे गरज होती का या अटेम्प्टची. तो पुढे आला, बॉलला अडवण्याचा प्रयत्न झाला, बॉल मागे निघून गेला. इक्वेशन मध्ये बदलाव झालाय. 4 मध्ये आता 21 करायचे आहेत. सर्व सरप्राईज झाले कारण ऋतिक टक्के सहसा अशी चुकी करत नाही, पण चुकी झाली. आता 4 मध्ये 21 ची गरज. मयूर कदमचा पुढचा बॉल यावेळी वेल एलिव्हेटेड स्ट्रोक फ्रंट ऑफ द विकेट, एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉल खेळून काढलाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. आता 3 बॉल मध्ये गरज आहे प्रणित सर जर पाहिलं तर 18 धावांची. 18 धावा पाहिजेत, 19 धावा पाहिजेत. 3 चेंडूमध्ये 19 धावा. तसंच ताकदीचा फलंदाज सुद्धा आहे समोर आणि गोलंदाज सुद्धा आहे तो प्रतीक. चांगली अशी गोलंदाजी पाहिजे. अजून त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला षटकार चौकार पाहायला मिळाला. पाहूया आपण समोर आहे तो पंकजच्या बॅटमधून आपल्याला षटकार चौकार पाहायला मिळतो का? ओ सुरेख, आणि पाहूया हा जातोय सीमा रेषे पार, 6 धावा पाहायला मिळाला. खरोखरच षटकार. डीजे येणारे 2 चेंडू करायचे, 13 धावा. आता वेळ घेऊन नाही चालणार, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पहा बरोबर घड्यात वाजलेत 5:25 वेळ झाला. याच्यानंतर या स्पर्धेचा ग्रँड फिनाले बक्षीस वितरण समारंभ आपल्याला 6 पर्यंत कंप्लीट करायचा आहे. आता प्रणित सर माफ करा, इथे जर आपण पाहिलं तर 2 मध्ये 13 ची गरज आहे. जर एखादा वाईट पहिल्या इनिंग मध्ये आला नसतं तर मॅच अजूनही व्हायची. कंपल्सरीचे या स्पर्धेचा नियम आहे. हा बॉल निर्णायक आहे. इथे फटका फसलाय अलॉंग द कार्पेट झाला मिड विकेट मध्ये. ऋतिक पुन्हा एकदा इन ऍक्शन. सिंगल धाव इथे कंप्लीट झाल्या. आता येणारा 1 चेंडू शिल्लक राहिला. 1 चेंडूवरती गरज आहे 1 to 12 धावांची. 1 चेंडू आणि 12 धावा. आणि या तऱ्हेने अशी मॅच ही झाली ती खामगाव संघाकडे. पाहूया 1 चेंडू आणि 12 धावा. जर का चेंडू, काय वाटतं सर तुम्हाला, नो चेंडू आला तर, आणि हा जातोय सीमा रेषे पार, 6 धावा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन लगेचच या. धन्यवाद डीजे. चला चला नेक्स्ट मॅच आहे ती नेक्स्ट मॅच 2 ओव्हरची असणार आहे. मी निलेश बामणे आपणास विनंती करेल आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी प्लीज या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साठी. त्याच्याबरोबर NG11 केबीसीची संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला कुशेडे लिटल सन्नी कुशेडे संघाचे कर्णधार